नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे संगीता क्रिएशन्स 14-19. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत 5 ते 10 वर्षाच्या मुलीला येणाऱ्या फ्रॉकचं कटिंग. तर फ्रॉकचं कटिंग करताना मी इथं अस्तर घेतलेला आहे आणि अस्तरची 4 एगी घडी करून घेतलेली आहे. आता मागचा पार्ट आणि पुढचा पार्ट सोबत कट करणार आहे, म्हणून ही 4 एगी घडी आहे. ड्रेसचं सुद्धा आपण अशाच पद्धतीनं घडी करतो. त्यानंतर जी बंद बाजू आहे त्या बंद बाजूकडून मेजरमेंट टाकायला सुरुवात करायची. आता माझ्या बाजूकडे मी बसलेले आहे, माझ्या बाजूकडे बंद बाजू आहे आणि दुसऱ्या बाजूने ओपन बाजू आहे. तरी ते उंची टोटल आहे 11 इंच. त्यामध्ये मी 1 इंच प्लस करून घेतलेली आहे, कारण 1 इंच सिलाई मार्जिनमध्ये कट होऊ शकतं. खाली जॉईंटमध्ये अर्धा इंच आणि वरती अर्धा इंच असं मेजरमेंट जाऊ शकतं. शोल्डर घेतला आहे 5.5 इंच आणि आर्महोल घ्यायचा आहे 5.25 इंच. तर 5.25 इंच आर्महोल घेतलेला आहे. चेस्ट साईज इथं आहे 28 इंच, पण त्यामध्ये अर्धा इंच लुझिंग द्यायचं आहे. 28चा 14 भाग होतो 7 इंच आणि त्यामध्ये अर्धा इंच लुझिंग शिलाईसाठी किंवा 1 इंचही तुम्ही देऊ शकता. मी इथे 7 इंच मार्जिन घेणार आहे चेस्टसाठी आणि त्यामध्ये 1 इंच प्लस करून मार्किंग करणार आहे. म्हणजे तुम्ही जेवढं मेजरमेंट आहे त्यामध्ये 1 इंच प्लस. आपण इथे गळा घेऊया. गळा रुंदी घेतली आहे 2.5 इंच आणि गळा खोली पुढचा गळा आहे 2.5 इंच खोल, पण अर्धा इंच सिलाई मार्जिन ॲड करून 3 इंचाचा हा बॉक्स तयार करून घेतलेला आहे. तर टोटल 3 इंच मार्जिन आहे. आता पुढचा गळा झाला आणि मागचा गळा आहे 1.5 इंच, तर ते मी मागच्या गळ्याच्या मार्किंगमध्ये सांगते. आता जे आपण मार्किंग केलं आहे त्या आर्महोलचा शेप देऊन घ्यायचा आहे. इथं चेस्ट साईज कमी आहे म्हणून 1.25 इंच रुंदीवर बाहेरचा आर्महोल दिला आहे. त्यानंतर त्याच्या डाऊन अर्धा इंच असा आतला आर्महोल दिला आहे. आता इथं मी तुम्हाला चेस्ट साईज असं म्हटलं की 7 इंच चेस्टचा 4था भाग आहे, 28 इंच चेस्ट आहे. त्यामध्ये मी अर्धा इंच लुझिंग पकडणार आहे आणि अर्धा इंच सिलाईसाठी असं जवळजवळ 8 इंचावरती मार्किंग करून ठेवायचं आहे. त्यानंतर आता जो कमरेचा भाग आहे, कंबर आहे इथं 26 इंच, 4था भाग 6 इंच प्लस अर्धा इंच लुझिंग आणि अर्धा इंच सिलाई मार्जिन, असं मी इथे टोटल 7 इंचाचं मेजरमेंट घेतलेलं आहे आणि हा बॉक्स तयार केला आहे. आणि बाहेरचं जे मी एक्स्ट्राचं मार्जिन आहे ते सुद्धा मी तसंच ठेवणार आहे. त्यानंतर मग इथं मी बाहेरचा भाग कट करून घेते. मग आपण दोन्ही पार्ट वेगळे करून घ्यायचे आहेत. आता इथे गळ्याच्या भागाला कट दिला आहे आणि मग बाहेरचा आर्महोल कट करून घ्यायचा आहे. बाहेरचा आर्महोल कट केला की दोन्ही पार्ट एकमेकांपासून वेगळे करायचे, म्हणजे बॅक पार्ट आणि फ्रंट पार्ट. कारण बॅक पार्टला सुद्धा आपल्याला गळ्याची कटिंग करायची आहे आणि फ्रंट पार्टमध्ये सुद्धा अजून फ्रंट आर्महोलचं कटिंग बाकी आहे. पण मागच्या गळ्याचा 1.5 इंच उंची आहे, तर मी इथं 2 इंचावर मार्किंग केलं आहे, अर्धा इंच सिलाई मार्जिन पकडून, आणि हा आकार गोल आकार देऊन घ्यायचा आहे. आता सोबतच मी लगेच कटिंग करून घेते. तुम्ही डायरेक्ट शिलाई करताना सुद्धा करू शकता, पण मी इथे आता लगेचच कटिंग करून घेते, कारण हे अस्तर मी इन आऊट करणार आहे. आणि हो मैत्रिणींनो, शिलाईचा व्हिडिओसुद्धा उद्याच्या नेक्स्ट पार्टमध्ये मी अपलोड करणार आहे. त्यामुळे आजचा व्हिडिओ तर पाहाच, पण उद्याचा व्हिडिओसुद्धा नक्की पहा. तर आता फ्रंट पार्टचा फ्रंट आर्महोलसुद्धा मी इथे कट करून घेतला आहे आणि आता पुढचा जो गळा आहे त्यालासुद्धा मी इथे आकार देऊन घेते. दोन्ही गोलच गळे आहेत, कारण ही फ्रॉक आहे. तुम्ही आकार चेंजसुद्धा करू शकता फ्रॉकलासुद्धा, पण मी इथे दोन्हींना गोलच ठेवलेले आहे. शिवाय बॅक पार्टला चेनसुद्धा लावायचे आहे. तर अशा पद्धतीने बॅक पार्ट आणि फ्रंट पार्टचं कटिंग झालं आहे. तर हे कटिंग महत्त्वाचं आहे. त्यासोबतच खाली फ्रॉकच्या घेरचं सुद्धा कटिंग मी तुम्हाला सांगणार आहे. त्यामुळं व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि हो, स्किप न करता पहा, म्हणजे डिटेल्समध्ये तुम्हाला कटिंग कळेल. तर आता हे दोन्ही पार्ट झालेले आहेत. आता हे मी बाजूला ठेवते आणि अगोदर घेरचं कटिंग करून घेते. पण त्याआधी मी ते आर्महोल चेक करत आहे, कारण जे आपण बॉडी मेजरमेंटवरती आर्महोल घेतले ते योग्य बसतं की नाही हे चेक करायचं असतं. बरोबर आहे. आता मी हे बाजूला ठेवते आणि आता आपण इथे करणार आहोत स्लीवचं कटिंग. तर दोन्ही स्लीवचं सोबत कटिंग करणार आहे. डबल घडीचं अस्तर आहे आणि ह्याला मी 4 एगी घडी केली, म्हणजे दोन्ही स्लीवचं एकत्र. तर 4 पदरी असं कापड मी अंतरून ठेवले. आता इथं स्लीवची उंची घ्यायची आहे. टोटल मला 3.5 इंच, तर अर्धा इंच मी प्लस करून 4 इंचावर इथे मार्किंग करते.
त्यानंतर उंची घ्यायची आहे 6 इंच, छोटी साईज स्लीव आहे आणि 2.5 इंच घ्यायचा आहे कॅप हाईट आणि इथे सरळ स्लीवचा आकार देऊन घ्यायचा आहे। आता स्लीवचं कटिंग डिटेलमध्ये कसं करायचं याचा व्हिडिओ मी कालच अपलोड केलेला आहे, तुम्ही ते पाहून घेऊ शकता। आता मी इथे व्हिडिओ फार मोठा होईल म्हणून मी जास्त डिटेलमध्ये न सांगता तर तुम्हाला या पद्धतीने आकार देऊन दाखवला आहे। बाहेरचा आर्महोल आणि फ्रंटचा आर्महोल, त्यानंतर स्लीवचा दंडघेर घ्यायचा आहे। इथे स्लीवचा दंडघेर आहे टोटल 4.5 इंच, तर मी 4.5 इंचावर मार्क करते आणि इथं शिलाई मार्जिन मी एक्स्ट्राची सोडलेली आहे। इथे खरं तर आपण 1 इंचच घेणार आहोत, पण मी इथं 1.25 इंच सोडली आहे। पाहू आपण आर्महोलला जर एक्स्ट्राचं नको असेल तर आपण हे बाकीचा उरलेला भाग कट करून सुद्धा घेऊ शकतो, पण इथे स्लीव्जमध्ये मी थोडंसं मार्जिन एक्स्ट्रा ठेवलेलं आहे। त्यानंतर आता स्लीव्ज ओपन केली आहे आणि आता फ्रंटचा आर्महोल इथे कट करून घेतला आहे। सुरुवातीला सेंटरला सुद्धा एक कट दिला आहे, म्हणजे आता इथं दोन्ही स्लीव्जचं आपलं कटिंग तयार आहे। आता स्लीव्जचं कटिंग झालेलं आहे, त्यानंतर आता आपण फ्रॉकला जो घेर बनवणार आहे त्याचं कटिंग करणार आहे। आता मी तर साडीची घडी करून घेते आणि 1 मीटर असं दोन्ही बाजूला, म्हणजे जवळजवळ आपल्याला इथं 2 मीटर कापड लागेल। तर पहा, अशा पद्धतीने तुम्ही मेजरमेंट टेप ठेवायचा आहे आणि मोजून घ्यायचं आहे। तर एवढं 1 मीटर आहे। आता इथं साडीची मी डबल म्हणजे 2 मीटर कापड घेतलेलं आहे आणि अंथरून घेतलं आहे, दोन्ही कापडची घडी करून अंथरून घेतले आणि उंची टोटल पहा मी इथं 18 इंच उंची घेतलेली आहे। 18 + 11 इंच मार्जिन ॲड करायचं आहे, जवळजवळ 29 इंच उंची आहे ही। कारण काठाचा भाग जो आहे तो इथे मी 11 इंच उंचीचा वापरणार आहे आणि वरचा पार्ट 19 इंच ते 19 इंच उंच मी घेतलेला आहे। काठाचा भाग कट करून घेतला आहे आणि हा मधला जो पार्ट आहे हा डबल आहे। पहा, मी जसं मी तुम्हाला बोलले होते की 2 मीटर कापड आपल्याला लागणार आहे टोटल। तर एका बाजूला पुढच्या फ्रंट बाजूला 1 मीटर आणि मागच्या बाजूला 1 मीटर, कारण इथे आपण प्लेटी टाकणार आहोत। तर पुढच्या घेरचं कटिंग झाले, त्यानंतर हा जो काठ आहे तोही आपल्याला 2 मीटर लागणार आहे। तर हा मी बाजूला ठेवते, नंतर शिलाई करताना आपण त्यानंतर आता साडीचा हा जो प्लेन पार्ट आहे यामध्येच आपल्याला जो मागचा पार्ट आणि पुढचा पार्ट आपण चेस्ट साईजचा कट केलेला आहे तो एकत्रच कट करून घेणार आहोत। त्यासाठी मी इथे हे दोन्ही पार्ट या पद्धतीने ठेवलेत, कारण इथं फक्त प्लेन भाग लागतोय आपल्याला, काठाचा वापर करणार नाही। तर या पद्धतीने मी आता हे चौकोनी शेपमध्येच कट करते, कारण इन आउट करताना शिलाई करणार आहोत। तर दोन्ही पार्ट वेगवेगळे करून ठेवायचे आहेत आणि डिझाईन जी आहे ती शिवताना वरच्या बाजूने येईल अशी ठेवायची आहे। म्हणजे हे या पद्धतीने ओपन करायचं आहे। ही वरचं फुलांचं पानाचा जो आकार आहे तो वरती येईल आणि या पद्धतीने अस्तर ठेवून घ्यायचं आहे। आता शिलाई कशी करायची हे मी डिटेलमध्ये नंतर सांगते। आजचा व्हिडिओ फक्त कटिंगचा आहे। कटिंग जर तुम्हाला व्यवस्थित समजलं तर शिलाई पण पटकन समजेल। आता हा जो मधला काठ आहे तो आपण कट करायचा आहे, कारण इथे फ्रॉकला फ्रंट पार्टला जो आकार द्यायचा आहे तो इथं या पार्टमध्ये द्यायचा आहे। इथे मला 7 इंच उंचीचा पॅच बनवायचा आहे, त्यामुळे मी इथं 8 इंचाचं मार्जिन घेतलेलं आहे, कारण 1 इंच मी एक्स्ट्रा ठेवणार आहे आणि रुंदी असणार आहे 5.5 इंच। हा मधला जो पार्ट आहे तोच पार्ट घ्यायचा आहे, त्यामुळे साईडचे पार्ट मी कट करून घेते। तर अशा पद्धतीने हा मधला जो पार्ट आहे यावरतीच आता 5.5 इंच मला टोटल पाहिजे, तर टोटल 5.5 इंचच आहे मधला। तर मग एक्स्ट्राचा जो काठ आहे तो मी इथे कट करून घेते। आता इथे आपण आकार देऊन घ्यायचा आहे। इथे पानाचा शेप असलेला आकार द्यायचा आहे। ड्रॉपचा पॅच बनवणार आहे, तर या पद्धतीने मी आकार देऊन घेतले। आता हे कटिंग करून घेते। तर पहा, इथे ड्रॉपचा आकार मी कटिंग केला आहे, सोबत अस्तरसुद्धा कट करून घेतलं आहे। आता हा जो मधला प्लेन पार्ट आहे याला काठाचा भाग असा येईल, हा मधला पॅच, आणि हा जो काठ आहे याची आपण स्लीव्ज बनवणार आहोत आणि हा जो पार्ट आहे वरचा तो फ्रंट पार्ट आणि बॅक पार्ट। अशा पद्धतीने आपलं कटिंग पूर्ण झालेलं आहे। तर मैत्रिणींनो, कटिंगचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि हो, शिलाईचा व्हिडिओ नक्की पहा।